आणि आता एक झटपट फेरफटका मनोरंजन विश्वात। रंग दे बसंती फेम सिद्धार्थ लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करतोय। रंग दे बसंतीमधून आपल्या अभिनयाची छाप सोडल्यानंतर सिद्धार्थ दाक्षिणात्य सिनेमांकडे वळला, मात्र आता पुन्हा सिद्धार्थ बॉलिवूडमध्ये एंट्री करतोय। दीपा मेहता यांच्या मिडनाईट चिल्ड्रन आणि चष्मे बद्दू सिनेमाच्या रिमेकमध्ये सिद्धार्थ झळकणार आहे। जंजीर सिनेमाच्या रिमेकची बॉलिवूडमध्ये कित्येक दिवस चर्चा रंगतीये। या सिनेमात माही गिल देखील मध्यवर्ती भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे। मूळ जंजीर सिनेमामध्ये बिंदू यांनी साकारलेली भूमिका माही साकारणार आहे। तसंच या सिनेमात माही बोल्ड सीन देखील करणार असल्याची चर्चा रंगतीये। आजच्या काळानुसार ही कथा दाखवण्यात आली आहे, त्यामुळे जंजीरच्या रिमेकमध्ये ही मोना डार्लिंग आजच्या रूपात दिसणार आहे। शाहिद कपूरचा डब्बा गुल झालाय। बॉक्स ऑफिसवर शाहिदचे फिल्म्स चालेनासे झालेत, त्यामुळे निर्माते सध्या शाहिदकडे फिरकत देखील नाहीयेत। मात्र याची चिंता शाहिदला नाही। अपयशाची मला भीती वाटत नाहीये, मी पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक करेन असं शाहिद म्हणतोय। सध्या करीना कपूरच्या हिरोईन सिनेमाची चर्चा आहे। या सिनेमाचा पहिला लुक नुकताच रिव्हील होणार होता, मात्र राजेश खन्ना यांच्या निधनामुळे हा निर्णय मधुरनं घेतला असल्याची चर्चा आहे। मधुर राजेश खन्ना यांचा बिग फॅन आहे, त्यामुळेच निर्मात्यांशी चर्चा करून मधुरनं आता या सिनेमाचा पहिला लुक 25 जुलैला रिव्हील करण्याचं ठरवलं। सध्या अनेक बॉलिवूड स्टार्स हॉलिवूडमध्ये झळकतात आणि बिग बी देखील यात मागे नाहीत। मात्र या आधीच बिग बीनी हॉलिवूडमध्ये काम करायला हवं होतं अशा प्रतिक्रिया इंडस्ट्रीत उमटतात। मात्र हॉलिवूडमध्ये उशिरा काम करायला मिळाल्याचं दुःख बिग बींना नाही। यापुढे हॉलिवूडमध्ये चांगलं काम करण्याची संधी मिळाली तर नक्की करेन असंही त्यांनी स्पष्ट केलं। शूटआउट ॲट लोखंडवालाचं सिक्वेल म्हणजे शूटआउट ॲट वडाळा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे। हा सिनेमा आमिर खानच्या तलाश सिनेमाच्या वेळीच रिलीज होणार होता, मात्र आमिरसह आपल्या सिनेमाचं कॉम्पिटिशन होऊ शकत नाही असा विचार करून आता शूटआउट ॲट वडाळाच्या निर्मात्यांनी या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे। रणबीर कपूरचा बर्फी सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे। या सिनेमाच्या प्रमोशनसाठी रणबीर लंडनला जाणार असल्याचं बोललं जात आहे। लंडन हे रणबीरचं फेवरेट स्थळ आहे। लंडनमध्ये रणबीरचे अनेक फॅन्सही आहेत, त्यामुळे या सिनेमाचं प्रमोशन तिथंही करण्यात येणार असल्याची चर्चा आहे। सैफ दीपिकाची प्रमुख भूमिका असलेला कॉकटेल सिनेमा नुकताच रिलीज झाला। या सिनेमाचा फायदा सैफ दीपिकाऐवजी डायना पेंटीलाच अधिक झाला। या सिनेमात डायना भाव खाऊन गेली आहे, त्यामुळे सध्या अनेक निर्माते डायनाला आगामी सिनेमामध्ये घेण्यासाठी उत्सुक आहेत। मात्र डायनानं अद्याप कोणालाही आपला होकार कळवलेला नाही। बॉलिवूडमध्ये मोजकेच फिल्म्स करणारी काजोल पुन्हा एकदा चर्चेत आहे। काजोल सध्या आपला मेकओव्हर करतेय, मात्र हा मेकओव्हर काजोल कशासाठी करते हे अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे। काजोल कोणत्या आगामी फिल्मसाठी तर हा मेकओव्हर करत नाही ना, अशी ही चर्चा आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला अभिनेत्री माधुरी दीक्षितनं हजेरी लावली आहे। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमात माधुरीनं पावसाचं एक गाणंही म्हटलं। यावेळी माधुरीची अनोळखी अदा पाहून पुणेकर भारावून गेले।